आता हा मासा ही मावशी माझ्यासाठी साफ करते. तुम्ही नाव तर ओळखलंच असेल. हा मासा काटेरी आणि थोडा महाग असतो, त्यामुळे काटे कमी लागावेत आणि सहज काढता यावेत म्हणून मावशी आहे ना मला थोडा वेगळ्या पद्धतीने कापून देणार होती. आता या माशाचं नाव आहे पाला मासा. आहे की नाही फनी? हे बघ असं चिरते हा ताई. काटे काराला चांगले पडतात. मला माहिती आहे तू देते ते मी खाणार आहे. तू खाणार आहे? याची ग्रेव्ही बनव नाही तर फ्राय बनव. हा दोन्हीची काय पण बनव. काय देऊ तुला? आता घरी आणल्यावर हा मासा स्वच्छ धुवून त्याला नेहमीप्रमाणे हळद, मीठ, मसाला असं लावून घेतलं आणि कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि चिंच याची पेस्ट केली आणि तीही छानपैकी मॅरिनेट करून ठेवली. आता आमच्याकडे ना नॉनव्हेजची भांडी वेगळी असतात आणि हा टोप तुम्ही मोस्टली पाहिला असाल. असे माझ्याकडे 3 टाईपचे टोप आहेत आकाराचे. हे थोडेसे पसरट असतात, ह्याला लंगडी म्हणतात. मोस्टली कोकणातल्या सगळ्यांच्या घरात ही लंगडी हा प्रकार आढळतो, कारण आता आम्ही माशाचं कालवण करतो आणि मुळात माशाच्या तुकड्या तुटू नयेत म्हणून हे असं थोडंसं पसरट भांडं असतं. आता तेलामध्ये ना लसूण, कांदा, टोमॅटो, मसाला असं टाकून परतून घ्यायचं. आता माझ्याकडे सुकं खोबऱ्याचं वाटण नव्हतं, सुकं खोबरं अवेलेबल नव्हतं, तर माझ्याकडे हे रेडीमेड खोबऱ्याचं वाटण फ्रीजमध्ये असतं. ते अराऊंड 30 रुपीजला मिळतं आणि माझ्या 4-5 भाज्या होतात, कारण मुळात मी वाटण हे फार कमी लावते. तर तेही तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मस्त तेल सुटल्यावरती मासे टाकायचे आणि चिंचेचं पाणी टाकायचं आणि मस्तपैकी असं मस्त उकळून घ्यायचं आणि ही अशी ग्रेव्ही तयार होते. आणि हां, ही गरम असल्यामुळे थोडीशी पातळ दिसते, पण थोडी थंड झाली ना की ती अशी थोडी घट्ट होऊन जाते. आता ही भाकरी बरोबर आणि गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर मस्त यमी लागतं. चलो तर बाय.